हॅलो एव्हरीवन, तुम्हाला माहिती आहे सर्वांना आवडणारी आणि विशेषतः लग्नात वापरणारी म्हणजे मेहंदी. हातावर मेहंदी असलं की अतिशय सुंदररित्या हात आपले सुरेख दिसतात आणि अशा प्रत्येक शुभकार्याला आता मेहंदी काढण्याची पद्धत आहे. पण आता भरपूर उन्हाळा आहे आणि मेहंदी हे थंड म्हणून सुद्धा वापरतात. कधी डोक्याला लावतात, कधी हातावर करतात. तर अशीच एक मेहंदी मी माझ्या हातावर करणार आहे. तुम्हाला नक्की आवडेल. बघा, एक सुंदर मुलगी सुंदर मेहंदी माझ्या सुंदर हातावर काढत आहे. बघितलं? ही बघा सुंदर मुलगी. अगदी 6-7 वर्षानंतर मी मेहंदी काढत आहे. तशी मेहंदी प्रत्येकालाच आवडते. तसं तर मुलांना पण आवडते, पण मुलं उगीच नखरे करतात की मला मेहंदी आवडत नाही वगैरे. आणि सर्वात आवडणारे व्यक्तिमत्व म्हणजे लहान मुली. प्रत्येकाला या मेहंदीची क्रेज असते. मग ती नवीन नवीन डिझाईन असो का पूर्ण हातभर फासलेली असो. बघा ना, आता किती काळ बदललेला आहे. ही लहान असताना मी तिच्या प्रत्येक सणावर तिच्या हातावर मेहंदी काढायची आणि आज ती माझ्या हातावर मेहंदी काढत आहे. हो, मेहंदी काढण्यामध्ये फरक आहे. मी आपल्या काडीनं, उदबत्तीच्या काडीनं म्हणा किंवा आगपेटीच्या काडीनं मेहंदी काढायची आणि आज ती कोणने काढत आहे. काढण्यामध्ये फरक बघा, किती सुंदर अशी काढलेली, एकदम रेखीव, बारीकपणा. आणि असं म्हणतात की ही जर मेहंदी खूप गडद रंगली तर काढणाऱ्याचं खूप प्रेम असते. बघूत आता या मुलीचं माझ्यावर किती प्रेम आहे ते. तसे मेहंदीचे खूप फायदे. अंगातील उष्णता, गरमी ती शोषून घेते. म्हणून उन्हाळ्यात बरेच जण त्याला आयुर्वेदिक औषध म्हणून सुद्धा वापरतात. बघा किती सुंदर काढत आहे ती. पाहिली ना? आता पूर्ण झाल्यानंतरच दाखवते आणि मग तुमच्या कमेंट्स मला नक्कीच सांगा. आणि कुणाला मेहंदी आवडती आणि तुम्ही कशासाठी ती मेहंदी वापरतात ते सुद्धा सांगा. बघा आता इतकी झालेली आहे मेहंदी. मेहंदी ही अशी एक गोष्ट आहे की ती हिरवी असताना सुद्धा छान वाटते. यानंतर तिचा रंग बदलल्यावर काळा, तो सुद्धा खूप आकर्षक वाटतो. आणि रंगल्यानंतर तर खरंच निशब्द अशा भावना प्रगट होतात मनातून. काढण्याची कला तर खूप सुंदर आहे, पण तो नुसता हात धरून बसणाऱ्याची कला पण खूप तेवढीच महत्त्वाची आहे बरं का. कारण हात जर हलवला तर काढणाऱ्याला मेहंदी काढता येत नाही. त्यामुळं जो व्यक्ती काढत असतो तो तर ग्रेटच, पण ज्याच्या हातावर मेहंदी काढल्या जाते तो सुद्धा ग्रेटच. कारण याला फक्त पेशन्स लागतात. किती सुंदर अशी मेहंदी झाली, पूर्ण झाली आहे. किती रेखीव. ही हिरवी असताना एवढी आकर्षक आहे, तर काळी झाल्यानंतर किती सुंदर होईल आणि रंगल्यानंतर तर फारच सुंदर. तुम्ही सुद्धा तुमच्या मेहंदीच्या भावना काय आहे तर नक्कीच कळवा कमेंट्समध्ये. धन्यवाद.